आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता एकत्रित सुनावणी आता 7 ऑगस्टला होणार आहे। ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी तातडीच्या सुनावणीची मागणी केली होती। दोन्ही प्रकरणात आता 7 ऑगस्टला सुनावणी होईल। सोमेश कोलगे आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, दोन्ही गटांच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्यामागचं कारण काय, काय मागणी करण्यात आली होती? प्रज्ञा, कालच ज्यावेळी या प्रकरणावर सुनावणी झाली तेव्हा सरन्यायाधीशांनी 2 महत्त्वाच्या गोष्टी केल्या। त्यापैकी एक म्हणजे त्यांनी नोटीस इश्यू केली राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात, आणि दुसरा मुद्दा सरन्यायाधीश म्हणाले होते की राष्ट्रवादी काँग्रेसचं आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेनेचं आमदार अपात्रता प्रकरण हे सारखंच आहे, त्यामुळे आम्ही दोन्ही क्लब नाही करणार, पण आम्ही लागोपाठ एकाच दिवशी या दोन्ही प्रकरणांची सुनावणी घेत जाऊ। आता त्या प्रकरणामध्ये शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावरती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे 2 तारखा होत्या। तर त्या अनुषंगाने शिवसेनेचं प्रकरण 7 ऑगस्टला सुनावणीसाठी घेतलं, राष्ट्रवादीचं प्रकरण 7 ऑगस्टला सुनावणीसाठी घेतलं जाणार होतं। तर आता शिवसेनेच्या प्रकरणावर सुद्धा 7 ऑगस्टला सुनावणी होणार आहे, त्यामुळे अजित पवारांना 7 ऑगस्ट पर्यंत आपला रिप्लाय फाईल करावा लागेल। प्रज्ञा। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।